महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा तालुक्यातून कत्तलीसाठी पिकअप वाहनातून घेऊन जाणाऱ्या 8 जनावरांची सुटका करण्यात गोरक्षकांना यश आले। जनावरे व गाडी असा 2,50,000चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। बुधवार दिनांक 13 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती प्राणीन फाउंडेशनचे सदस्य व योगेश रमेश आहेर, संतोष केदारे, अंबादास मांडवडे या गोरक्षकांना मिळाली होती। त्यानुसार गोरक्षक देवळा तालुक्यातील उमराणे जवळील धोबीघाट येथे लक्ष ठेवून होते। त्याचवेळी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान एक पिकअप क्रमांक MH14GU 0837 भरधाव वेगाने समोर आली असता त्याला थांबवण्याचा इशारा करताच त्याने गाडी जोरात पुढे नेली, परंतु गोरक्षकाचा पाठलाग करत असल्याचे बघून गाडी सोडून ड्रायव्हर पळून गेला। गोरक्षकांनी गाडीची पाहणी केली असता गाडीत निर्दयीपणे कोंबून 8 गोवंश आढळून आल्याने देवळा पोलिसांना खबर देत सदर वाहन व जनावरे देवळा पोलिसांच्या ताब्यात देत योगेश रमेश आहेर यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।